ते नवीन लोक किती आहेत जे कामकाजाला आले तो 1-2 वर्ष पहिले सेमिनार आहे किंवा दुसरं सेमिनार आहे, बहुतेक सगळे जुनेच आहेत. नंतर मागे जोगेश्वरी स्टेशन जवळच्या शाळेत आपले सेमिनार झालं 6 महिन्यापूर्वी, अरविंद गंभीर. अरविंद गंभीर शाळेत. तिथे कोण कोण हजर होतात, तिथला विषय आपला पुढे, तिथून आता आपण वाचन झालं त्याच्या पुढचा विषय आपल्याला पुढचा घ्यायचा. आपण त्यावेळेला मनोमय कोशाचा विकास होईपर्यंत आपण काय कृती करतो किंवा आपल्या जीवनात काय बदलतोय शिकलो. आता आपल्याला आनंदमय कोशाचा विकास झाल्यानंतर आपल्यात काय बदल झाला पाहिजे ते आपला तुम्ही आत्मसंशोधन करा. आपण सगळे साधक आहोत, हे नंतर तुम्हाला कळेल. दादाने काय काय आम्ही जे वाचणार आहे ते फक्त थोडंसं सांगणार आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मागची मुलाखत झाली, त्याच्या पुढचा विषय वाचण्याला सुरुवात करते. सर्वांनी शांतता पाळा. आपला मनोमय कोशाचा विकास होईपर्यंत तुमची दृष्टी जी असते ती केवळ वैयक्तिक जीवनाच्या गरजा प्राप्त करून घेण्याइतकीच मर्यादित असते. आणि जेव्हा तुमचा विज्ञानमय कोश कार्यान्वित व्हावयास लागतो त्यावेळी तुमच्या दैनंदिन जीवनातील जी काही दैहिक क्रिया आहेत, विचार आहेत, आचार आहेत ते स्वतःपुरतेच राहत नाही तर ते व्यापक होतात. कसे तर हे प्रसंग दैनंदिन जीवनात येतात. उदाहरणार्थ आपण आपल्या मुलात व मोलकरणीच्या मुलात फरक करत नाही. जे आपल्या मुलाला खायला देतो तेच तिच्याही मुलाला आपण देतो. आता मनोमय कोशापर्यंत आपला विकास झाला म्हणजे आपल्या त्यावेळेस तोपर्यंत आपली दृष्टी कशी असते, आपल्या स्वतःकडे आपल्या स्वतःचा विकास करून घ्यायचा, आपल्या कुटुंबाचा विकास करून घ्यायचा इथपर्यंत. विज्ञानमय कोशाचा विकास व्हायला लागला म्हणजे आपली दृष्टी बदलली पाहिजे. ती समाजातील इतर आता निरंजनाचा जो विषय झाला तो विज्ञानमय कोशाचा विकास आहे. तर त्याच्यापासून मग आपण जो आनंद मिळेल आपल्याला, मग तो आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे असं नाही की तुमच्या 5 कोशाचा विकास झाला, सहस्त्रदल कमल आणि मग त्याच्यातून इक्टोप्लाझम पास झाला. तर इक्टोप्लाझम म्हणजे काय, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये तुम्ही गुरुकृपाशीर्वादाने मिळालेल्या मिळकतीतून तुम्ही काय करता आणि त्याचा आनंद तुम्हाला जो होतो तो आनंदमय कोश. दुसरे उदाहरण घ्या. आपली पातळे किंवा वस्त्रे अगदी नेसून जीर्ण झाली तरी सुद्धा त्याची गरज जगतातील काही गरजू लोकांना आहे असा विचार कधी केला आहे का? पण गोवारी रस्त्यातून जाताना पाहिली की त्या जीर्ण वस्त्रातून एखादा डबा, सट किंवा बरणी घ्यावी असा विचार करता. पण यामध्ये तुम्ही काय मिळवले? काही नाही कसे? याच्यात सुद्धा पुढे कारणे आहेत. तुमचे संसार आज आनंदमय किंवा सुखी का नाही याची कारणे सांगतो. तर ही तुमची वर्षानुवर्षे वापरलेली वस्त्रे जी आहेत या वस्त्रांनी तुमच्या कर्माची विमोचने केली आहे. त्याच्या मोबदल्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरातील भांडी कुंडी घेता आणि त्यात पुन्हा अन्न शिजवून खाता त्यावेळी ती विमोचित कर्मे पुन्हा पोटात परत येतात आणि ती कर्मे दुपटीने तुमच्या जीवनात अशांतता निर्माण करतात. हा टीका करण्याचा किंवा कुचेष्टेचा भाग नाही. तसेच दुसरेही भांडे गोवारींकडून घेतली तर 1-2 वर्षात मुलगी लग्नाला आलीच आहे तेव्हा तिला रुखवात आहेर देण्यासाठी उपयोगी पडतील हा विचार करता. आता तुमच्या वय वर्ष 60 पर्यंत केलेला संसार त्यामध्ये अनेक वर्षे या वस्त्रांनी तुमचे लज्जा रक्षण केले व कर्मे विसर्जित केली. त्याच्या मोबदल्यात भांडी कुंडी घेऊन जी नव्याने आपल्या संसाराला किंवा जीवनाला सुरुवात करणार आहे तिला तुमचा वरील आहे केवढ्याला पडला, उद्या तिला नवऱ्याने फेटाळली आणि माहेरी पाठवली तर मग हे आधी कळले असते तर बरे झाले असते. पण आता त्याचा काय उपयोग? तसेच नवऱ्याचा तिसरा मजला तो एकदम
आउट ऑफ ऑर्डर कसा झाला? आता आपल्याला आनंदमय कोशाचा विकास झाल्यानंतर आपलं जे उत्पन्न आहे, आपली जी मिळकत आहे, ती संपूर्ण गुरुकृपा आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, हे सगळे जर तुम्ही कानात ते गाव ऐकून घ्या. तिचा आपण वापर व्यवहारामध्ये कसा केला पाहिजे, आपली दृष्टी कशी झाली पाहिजे. तर आपली दृष्टी जर बदलली नाही, आपली दृष्टी जर बदलली नाही, आपण तेच अज्ञानीपणाने सज्ञान सुद्धा विज्ञानमय कोश म्हणजे सज्ञानमय अवस्था म्हणजे विज्ञानमय कोशाचा विकास तिथपर्यंत आपली साधना गेली आहे. तरी सुद्धा आपण व्यवहारामध्ये गेल्यानंतर सकाळी आपलं देवदेवतार्पण झालं म्हणजे पूजा झाली, तर साधना झाली, साधना करून उठलो मग आपण आपल्या व्यवहारिक कामाला लागतो. कोणी कामाला जातं, कोणी रस्ते, कोणी ऑफिसमध्ये जातं, कोणी स्वतःच्या कामाला जातं. आणि नंतर मग आपली दृष्टी बदलते. रस्त्यात कोणी माणूस भेटला गाडीमध्ये, लगेच आपलं वागण्यामध्ये फरक पडतो. आपली वाणीवर थोडं आपण नियंत्रण पाहिजे. जे आपण आचार विचाराने केलं पाहिजे. नंतर आपल्या घरातील लोक सुद्धा साधना करतात, त्यांचा पण बदल झाला पाहिजे. त्यांनी आपण काय करतो, गोवारणीला बोलवतो, म्हणजे आपण स्वार्थ सोडतच नाही. तुम्हाला गुरुकृपा आशीर्वाद मिळकत मिळाल्यानंतर सुद्धा जी जुनी भांडी कुठे आहे घरातली, जुनी वस्त्र आहेत, जुने वस्त्र अन्नाचं नंतर सांगतो, अन्न वस्त्र निवारायच्या नंतर दादाने ज्ञान दिलेलं आहे. तर वस्त्र आपण काय करतो, वापरून जीर्ण झालेले असतात. त्याच्याबद्दले आपण त्या गोवारणीकडून भांडी घेतो आणि त्याच्यात कुकर घेतो आणि त्या कुकरमध्ये भात शिजवतो की आपले विसर्जित झालेले कर्म ज्या वस्त्रांमध्ये होतं तेच आपण आपल्या घरात परत घेतो आणि तेच कर्म आपण परत आपल्या जीवनामध्ये अन्नमय कोशातून पुन्हा विकास व्हायला सुरुवात होते. म्हणजे विज्ञानमय कोश परत अन्नमय कोश परत गेला, किती त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून तुमची आता सज्ञान दृष्टी केल्यानंतर तुम्ही बदला, देऊन टाका फुकट. ती बिचारी रस्त्याला रोज फिरते 2 भांड्यांसाठी, 2-4 वस्त्रांसाठी फुकट देऊन टाका. कशा तर 2-4 रुपयासाठी तिच्यासाठी तुम्ही घिसघिस करता. नंतर मग ते भांडे घेऊन काही लोक काय करतात, आपल्या मुलीला अंधन म्हणून गुरुपोतामध्ये देतात. तिचा नवीन संसार सुरू होतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याचा वापर केला आणि त्यांची जर लढवण्यातून त्या कर्मामुळे भांडणं सुरू झाली तर ती आपण माहेरी परत येते. मग नंतर आपल्याला पश्चाताप होतो, अरे हा पहिले माहीत असतं मग काय बरं झालं असतं. आणि सज्ञान तुम्हाला केलं दादांनी, तुम्ही दृष्टी ठेवा, त्या सज्ञानतेकडे दृष्टी वळवा. तर अशा या कारणांमुळे म्हणजे यामध्ये हा दोष निर्माण करायला आपल्याला बरे वाटते का? तर कळत नाही म्हणून, परंतु ह्या विज्ञानमय कोशापर्यंत आपला जो विकास आहे तो करून घेऊन जन्म सफल करणे हे किती सुलभ पद्धतीने देवाने तुम्हाला नेमून दिले आहे व ते करायचे म्हणजे तुम्हाला विडंबन वाटते. तर अशी वर्षानुवर्षे वापरलेली जुनी वस्त्रे ओवारणीला देऊन तिच्याबरोबर घासाघीस करत मोठे डबात उचल किंवा बरणीत उचल ती ते जुने कपडे स्वच्छ धुवून ज्या लोकांना नवीन कपडे करण्याची ऐपत नाही अशांना विकून आलेल्या पैशातून आपला संसार करत असते. तिच्याबरोबर घासाघीस करण्यात 1 तास घालवतो, पण 10 मिनिटे देवाजवळ बसून साधना करण्यास आपल्याला वेळ नाही किंवा कंबर दुखते इत्यादी अनेक कारणे सांगतो. पण ह्या सर्व गोष्टी शास्त्रशुद्ध समजून घेऊन ज्ञानी होणे यात काही वावगे आहे का? पण तुमची कल्पना अशी आहे की तासनतास सोहळ्यात बसून जपजाप केले की आपला विकास होईल, ही समजूत चुकीची आहे. आता त्या गोवारणीला घासाघीस करत तुम्ही इतका वेळ घालवता, ती बिचारी ते वस्त्र घेते आणि काय ते 1-2 भांडं देते तुम्हाला आणि ती बिचारी ते धुवून इस्त्री करून गरीब बाजारात विकते. हे गरीब बाजार असतो काही शहरांमध्ये, तिथे ते गरीब असे गरजू लोक आहेत त्यांना जुन्या कपड्यांवर पण चालतं, कमी पैशामध्ये जातो, त्या पैशावर त्यांचा संसार चालतो, ते गोवारणीचा संसार चालतो. तिच्यावर आपण इतका वेळ घालवतो, परंतु आपल्याला 10 मिनिटं हे देवदेव करणारा वैदिक म्हणजे वैदिक धर्माप्रमाणे वागणारे असते, कोणी गुरु मार्गाप्रमाणे असते, कोणी दोघांना सांगितलं आहे. तर देवासमोर बसून तुम्हाला 10 मिनिटं नामस्मरण करायला वेळ नाही, साधना करायला वेळ नाही असतात, ती गोवारणी करून त्या वेळ वाया घालवतो. तुम्हाला ज्ञानी करून तुम्ही ज्ञानी होत नाही, तर
जपजाप्य करणं आणि स्तोत्र म्हणणं याच्यातच तुम्हाला जास्त मौज वाटते का? म्हणजे त्याच्यातून आपल्याला काहीतरी मोठं प्राप्त होणार आहे असं काहीतरी वाटतं का आपला? म्हणजे इंटरेस्ट तुमचा त्याच्यात आहे. देवासमोर बसून आपण काय करतो आणि आपल्याला काय मिळेल त्याच्यातून मिळणार नाही. हे दादाने संज्ञान केल्यानंतर तुमच्या आचार विचार उच्चारातून जी तुम्ही व्यवहारात वागणूक करणार त्याच्यात अवलंबून असेल. तुम्ही ज्या कर्म परत्वे जन्माला आला आहात ते कर्म करीत असताना त्या कर्माबद्दल तुम्ही सज्ञान होऊन ज्यावेळी कर्म कराल तेव्हा तुम्हाला अपेक्षेपेक्षाही कमी अधिक उपासनेची गरज नाही. परंतु तुम्हाला उपासना ही अधिक प्रखर का करावी लागते? तर प्रथम सांगितल्याप्रमाणे स्नानानंतर आपले आतले कपडे हे हाताबरोबर धुवून टाकणे, त्यात काही वावगे नाही. त्याने तुम्हाला लाभ किती होतो ते तुम्ही पहा. आता आपल्याला ज्ञानी केल्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी असं मानायचं नाही आपण गुरुमार्गावर पुरुषाने सुद्धा बरोबरीची कामं केली पाहिजे. स्वतःचे कपडे स्वतः धुले पाहिजे, स्त्री असो वा पुरुष असो. ज्याने त्याने कमीत कमी आतले वस्त्र तरी स्वतः धुतले पाहिजे. आणि ती वस्त्र सुकल्यानंतर तुम्ही साधना करा. ती वस्त्र सुकून तुम्ही एखादं स्तोत्र म्हणा, रामरक्षा किंवा देवदेवतार्जन करा. तुम्हाला किती फायदा होतो बघा. म्हणजे स्वावलंबन हे महात्मा गांधींनी यांनी पण सांगितलं होतं किंवा विनोबा भावे. स्वावलंबनामुळे तेच दादांनी शिकवलंय. स्वावलंबन करा. आणि आता तुम्हाला जे सांगितल्यानंतर पुढे बसा. आता ह्या संमेलनानंतर प्रत्येकाने घरी गेल्यावर वरील प्रमाणे आपले कपडे स्वतः धुवून एक प्रचिती घ्या. तत्पूर्वी ज्या देवापाशी आणि ज्या देवघरात तुम्ही देवाची आराधना करीत असाल त्याच देवापाशी फक्त तुमचे नेसते कपडे धुवून मग बसा. तुम्हाला 50% देवाकडे एकाग्र चित्ताने पाहून व मन एकाग्र होऊन आनंद होतो का नाही पहा. कारण देवाकडे मन एकाग्र होण्यासाठी भूतपापेश्वराने अजून मात्रा काढलेली नाही. म्हणून विज्ञानमय अवस्था म्हणजे सज्ञानमय अवस्था आपण आपले कपडे हे हौस पिटेपर्यंत वापरल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्ही लोभ ठेवता तर देवाला तुम्हाला दुसरे वस्त्र पाठवून देईल. पण तुमच्या उशाखाली जी वळकटी आहे तीच जर निघाली नाही तर देवाने कसे करायचे? आता तुम्हाला संज्ञान करून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही जर संज्ञान अवस्थेप्रमाणे वागलात तुमचे जुने कपडे तुम्ही असेच देऊन टाकले बघा सांगितल्याप्रमाणे. म्हणजे तुम्ही त्याला लोभ ठेवला नाही, काहीच लोभ ठेवला नाही. नंतर मग तुम्ही ते वस्त्र पाठवून तुम्हाला नंतर असा योगी नवीन कपडे मिळण्याचा योगी गुरुकृपा आशीर्वाद दुप्पट होईल हे लक्षात घ्या. आणि पुढे काय म्हटलं दादांनी? पण तुम्ही ऐकता पुढे तुमची जुनी वळकटी कुशाला ऐकता. जुनी वळकटी म्हणजे मनामध्ये असलेले जुने विचार संज्ञान केल्यानंतर स्वतः विचार भांडे घेतल्यानंतर फुकट द्यायचं आहे कोणाला, वापरून जीर्ण झालं तरी. आता दुसरा भाग आपल्या घरात घडणारा म्हणजे जशी आपल्या कपड्या लत्त्याची गोष्ट सांगितली तशीच आज तुम्हाला परमेश्वराने अन्न वस्त्र व निवारा दिला आहे. परंतु आज तुम्हाला अन्नाचा शाप आहे. कारण अन्न हे देहाचे जीवनाचे प्रधान तत्व आहे. कारण ते ग्रहण केल्यानंतरच आपली इतकी लांब जीवनयात्रा आपण व्यवस्थित व्यतीत करतो आहोत. आज आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे आजार होतात व डॉक्टर त्यावर औषधे देतात. आपल्याला जठराचे, हृदयाचे, आतड्याचे रोग होतात. का? तुम्ही तर स्वकष्टार्जित पैशातून अन्न पदार्थ आणून खाता. त्यात तर कोणी विष घालत नाही ना. मग तुम्हाला अन्नाचा शाप का लागतो? तर एखादा भिकारी दुपारी 12 वाजता आला तर त्याला अन्न केव्हाचे देतो? कालचे शिळे किंवा आंबलेले असते ते. त्यावेळी आपण असा विचार करीत नाही की तो भिकारी आपल्यासारखाच एक जीव आहे. त्याचा व आपला जठराग्नी एकच आहे. त्याच्या कर्म परत्वे जरी त्याला आज दारोदारी भीक मागायची परिस्थिती निर्माण झाली असली तरी आपण अन्न दिले तर आपल्या कर्मातले काही कमी होत नाही आणि स्वाभाविकच त्याच्या कर्माने त्याला भिकारी भीक मागायला लावली आहे. परंतु आपल्या कर्माने आपल्याला पुण्य करण्याचा धर्म प्राप्त करून दिला आहे. अशी देवाणघेवाण करणे किंवा चालू असते. परंतु ज्या वेळेला हे आंबलेले अन्न टाकायचे नाही म्हणून नोकराला किंवा भिकाऱ्याला देतो, जे आपण खात नाही
पण त्या भिकाऱ्याला आपली बाराची वेळ भागवायची असते. प्रत्येक घरी एक एक चतकोर भाकरी, थोडा थोडा भात, 3-4 घरी मिळाला तरी त्याची बाराची वेळ सहज भागते. कारण जसा तुमच्या पोटात 12 वाजता जठराग्नी प्रदीप्त होतो, तसाच त्याच्याही पोटात प्रदीप्त असतो. आता इथे अन्नाची गोष्ट सांगितणार आहे. तुम्हाला सगळं संज्ञान करून दिल्यानंतर तुम्हाला शुद्ध तुमचं उत्पन्न आहे. तुम्ही अगदी मस्तपैकी 2 टाइम व्यवस्थित जेवता. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, 4 वाजतापासून चहा, बिस्किट काहीतरी आणखी संध्या रात्रीचं पण जेवण. एवढं जेवण जेवता आणि कोणी जर रस्त्यात तुमच्याकडे कोणी भिकाय तुम्हाला तरी रोग का होता? दादा म्हणतो मला तुपाशिवाय सगळं मिळालेलं आहे, त्याच्यात तर काही कोण विष टाकलेलं नाही. मग तुम्हाला अपचन, ॲसिडिटी, गॅस ट्रबल, आतड्याचे, लिव्हरचे आजार का होतात किंवा मूळव्याध का होतं? कशाबद्दल होतं या पचनाचे विकार? तर तुम्ही दुपारच्या वेळेला तुमच्याकडे जो कोणी अन्न मागायला आला किंवा घरात लवकर असेल, त्याला आपण आपल्या खाण्यातला त्याच्यातल्या खाण्याचा फरक करतो. त्याला आपण दुसरं आंबलेलं वगैरे आणि मग तो बिचारा भिकारी आपल्याकडून घेतो एवढं, परत 4 घरी परत एवढं मागतो. 4 घराचं मिळालं त्याचं जेवण झालं पूर्ण, तो भुकेच्या तळाशात असतो. आपल्याकडे आपली पण भूक तळायची नाही. आपण जेवतो मस्त खावा मारतो आणि तो पण भुकेच्या तळाशात खावा मारतो. पण आपल्यावरचं अन्न तो ते भुकेच्या तळाशात खाऊन टाकतो, खातो. पण त्याला तो काही बोलत नाही. तो काय बोलत, तो भुकेमुळे कर्माने शापित आहे. त्याच्या कर्माने तो शापित आहे. आपल्याला आपल्या धर्माने किंवा आपल्या कर्माने आपल्याला आशीर्वाद आहे. आपल्याला आशीर्वाद आहे. पण आपण वर्तणूक करताना कशी करतो ते सांगितलंय. म्हणजे दादाने सांगितलं की तू मला ते आजार कसे होतात, तर ते असं अन्न त्याच्या पोटात प्रदीप्त असतो, तर त्याच्यामुळे पुढे काय होतं ते पुढे वाटतं. अशा वेळी तुम्ही त्याच्या पोटात आंबलेले अन्न घालता. 12ची आग शमवायची म्हणून तो ते अन्न खातो. आता त्यालाही त्याच्या पोटात आंबलेले अन्न जात असताना कळते, कारण तुमच्यासारखाच त्यालाही देहधर्म आहे. म्हणून त्यालाही जिभेवर अमृत व विष हे दिले आहे. मग त्याच्या मुखातून ते अन्न जे तुमच्या मुखातून गिळले जात नाही, ते त्याच्या मुखातून गिळले जाते. कारण तो परिस्थितीचा गुलाम आहे व त्याला 12ची वेळ भागवायची आहे. पण तुमच्या घरातून जे आंबलेले शिळेपाके अन्न गेलेले ते तुम्हाला शाप देते. आता त्या भिकारी तो ते अन्न खातो. आता प्रत्येकाची वेळ अमृत आणि विष आहे. आपल्या प्रत्येक मानव प्राण्याला अमृत आणि विष आहे. बुद्धी आहे. तुम्ही शुभ बोलले तर ते अमृत, अशुभ बोलले तर विष थोडक्यात. उदाहरण आहे, दादाने दिलेली बाई, कोणाचा मुलगा पास झाला मॅट्रिकला, त्याने तेढा दिला, अरे झाला का पास, झालं, एकाच गंगेत घोडं आलं, काय दिवे लावणार काय माहिती, ही विषवाणी झाली. आणि अरे पास झाला बाबा, काय करणार पुढे विज्ञान बीकॉम वगैरे वगैरे पुढे व्हा, मोठा हो, चांगला व्हा, चांगला आशीर्वाद घे. तो नमस्कार केला त्याला मला आशीर्वाद देतो. ही झाली अमृतवाणी. तशी ते भिकाऱ्याला पण तो देत नाही. पण ते अन्न त्याच्या पोटात जात, त्याच्या गरजेपोटी ते अन्न आपल्याला शापित करतं. म्हणून आपल्याला आजाराचे विकार होतात. हे सगळं मग आजाराचं नाव सांगितलं ना तसे का होतं. म्हणून तुम्हाला आज सर्व प्रकारे सुख, शांती, समाधान असून सुद्धा त्या भिकाऱ्याजवळ जेवढी शांतता आहे तेवढी सुद्धा आपल्यापाशी नाही. एवढं समाधान सुद्धा आपल्याला नाही. आपण एवढं चांगलं खाऊन सुद्धा आपण समाधानी सारखं खाव 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 फिर तिकडून तिकडे तिकडून धाव धावून खाव खाव, त्या तो शांत होतो किंवा आमलेला अन्न खाऊ. कारण तुम्ही काही वाढत नाही म्हटले तरी तो मुकाट्याने पुढच्या घरी जातो. म्हणून आम्ही केवळ कर्मानी शापित नाही, धर्मानी शापित नाही, तर रोजच्या नित्यक्रिया ज्या काही व्यवहार परत्वे आणि कर्म परत्वे करायचे आहेत त्याच्यामुळे इतके शापित आहोत की गुरूंनी अनेक विमोचने देवदैविक आणि उपासना मार्गातील केली तरी ही नित्य जीवनामध्ये तुमच्या जी कर्मे अशा तऱ्हेची खेळ खेळत आहेत त्यांच्या विमोचनाची साधने करण्यासाठी पुढे साधक जन्माला येतील किंवा नाही, पण हे शाप जगाच्या अंतापर्यंत कुणीही काढू शकणार नाही. आज अशा शापांची वृद्धी होत होत जग अशा ठिकाणी जाईल त्याला शेवटी पोथी पुराण प्रलय म्हणजे समुद्र पृथ्वीला गिळंकृत करणार आहे असा अर्थ आहे. आता दादांनी चिंता व्यक्त केली, तुम्हाला असा गुरु कधी येणार नाही माझ्यासारखा इथे आलो.
तुम्हाला त्याने सगळे विमोचन सगळी विमोचन करून तुम्हाला संज्ञान केलं. आणि जे ज्यांची विमोचन झाली नाही त्यांना सुद्धा विमोचन केली म्हणजे नारायणी पृथ्वीवर सगळ्या लोकांना संज्ञान केले. पण तरी पण आपल्या नित्यक्रिया कशा आहेत अशा वरती वर्णन केल्या ना, अशा नित्यक्रिया जर असतील तर आपण धर्माने शापित नाही, कर्माने शापित नाही, आपण कशाने शापित आहोत? आपल्या कर्म आपले जे संज्ञान झाल्यावर सुद्धा जे आपण खूप कर्म करतो त्याच्याने शापित आहोत. तर ते शाप निवारायला तुम्हाला नवीन असा कोणी साधक जन्माला किंवा नाही वाटत नाही. म्हणून ही जग अशाच मार्गाने जाणार आहे आणि काही कालांतराने इथे प्रलय होणार आहे म्हणजे समुद्र पृथ्वीला येणार आहे. तेव्हा माझे म्हणणे असे आहे की तुम्हाला राजा हरिश्चंद्राप्रमाणे सर्व घरदार दान करायचे नाही आहे, परंतु समोरची जी व्यक्ती तीच जर मी असेल तर मला ते स्वीकारताना कसे वाटेल असा विचार केला तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला कल्पना येईल. आजकालची परिस्थिती अशी आहे की एकत्र कुटुंब पद्धती नाही, प्रत्येक जण आपापला वेगळा संसार करून राहतो. मग तुमच्या जीवनात दुःख तथा अशांतता किंवा अन्न वस्त्र मग तुमच्या जीवनात दुःख तथा अशांतता किंवा अन्न वस्त्र याला पुरवठा किंवा समृद्धी नाही असे का? तर नावापुरता कामापुरता देवधर्म दानधर्म आपण करतो म्हणून, म्हणजे वर्षाकाठी देवधर्म दानधर्म किंवा परोपकार किती केला याचा हिशोब केला तर तो अगदी अल्प प्रमाणात असतो. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात कमतरता सदैव कमतरताच भासते. आता आपण दान धर्म करतो. आता पहिल्यासारखी एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही. आता 2 जीव, एक मुलगा एक मुलगी असं शॉर्ट कुटुंब झाले सगळे. आणि वर्षाकाठी आपण किती देवधर्म करतो, थोडाफार करत असो. एखादा गुरुमार्गाचा असेल तर आपण रोजची साधना करतो, एक थोडंफार करतो आणि प्रार्थना करतो किंवा उपासना करतो. आणि इतर मार्गामध्ये उपासना देवाची स्तोत्र वगैरे करतो. आणि सांगताना आपण तर भरपूर करतो देवाचं. मग एवढं सगळं 3 माणसं असताना गरज भागत कशी नाही? परत कमतरता का घरामध्ये? देवाने आपल्याला भरपूर दिले आहे असे म्हणण्याचे समाधान आपल्या अंतर्मनाच्या ठिकाणी निर्माण होत नाही. आहे तुमच्याकडे आहे, 3 लोकांना पुरेला भरपूर आहे, अन्न वस्त्र निवारा, तरी पण आपलं समाधान का होत नाही? अजून पाहिजे. म्हणजे समाधान या अवस्था प्राप्त का होत नाही? याचे कारण असे की संबंध दैनंदिन जीवनात ज्या काही ज्ञान अज्ञानाने देवदैविक उपासना गुरुमार्ग इत्यादी मार्गाचा अवलंबन करून तुम्ही जेवढ्या कर्माची देवाणघेवाण करून शरीर शुद्ध करण्याचा प्रयत्न करता आणि पुन्हा व्यावहारिक जीवनात गुंतल्यानंतर ज्या ज्या कारणाने तुम्ही आपले व्यवहार करता त्यातून पुन्हा विमोचित झालेल्या कर्मापेक्षा दुप्पट कुकर्म जे आहे ते देहामध्ये निर्माण होते. म्हणजे देहप्राप्तीच्या वेळी ज्या जीवाने जे काही आई उदरातून 9 महिने 9 दिवसांपर्यंत कर्म आणले ते कर्म त्या व्यक्तीच्या जीवनाला पूरकच होईल, परंतु त्यापेक्षा अधिक कर्म हे जीवनामध्ये धारण होणे बरोबर नाही. पण हे केले कोणी? आपणच. कसे? तर केवळ अज्ञान. या अज्ञानाने आपण करतो. म्हणजे आपलं कर्म करून जन्म आहे. म्हणजे जे कर्म आहे 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात आपल्या आईच्या गर्भात आपण धारण होतो. ते कर्म घेऊन आपण जन्माला येतो. खरं म्हणजे त्या कर्माची परतफेड करणं सोपं आहे. आपले जर खरोखर जन्मतात बाबा आंबे सारखा एखादा व्यक्ती असेल आणि तो जर संत पुरुष असेल तो काहीच कर्म वाढवणार नाही आणि ते ज्या कर्मासाठी जन्म घेतला त्याची परतफेड करायची त्याच्या जीवनामध्ये होऊन जातात. पुढचा जन्म त्याला अजून चांगला मिळतो. पण आपण तसेच आहोत. पण आपण जन्मल्याबरोबर आपल्याला इतर ऋणानुबंध सुरू झाले, मग आपण मोठे झालो, मग आपण संज्ञान झालो, मग आपण मग इतर कर्म करायला लागलो. ते कर्म आपल्या जन्माला जे कर्म आणलंय ना त्याच्या तिप्पट काय चौपट कर्म आपण स्वतःचे वाढून घेतो.
म्हणून तुम्हाला कमतरता तुमची सगळे असमाधान निर्माण होतं जीवनामध्ये. जर ज्यावेळी आपण असे विचारात घेऊन 12 वाजता त्या भिकाऱ्याला अन्न मागण्याची परिस्थिती आली व तो माझ्या दाराशी आला, मी जी काही पीठ भाकर खात आहे त्यातला एक चतकोर देण्याने माझे अन्न काही कमी होत नाही. कारण आपल्याला 2-3 वेळा खाणे, अन्न, वस्त्र, निवारा याची परमेश्वराने तरतूद करून दिली आहे. आता सर्वात मोठा परोपकार किंवा श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान व वस्त्रदान. अन्नाने पोटाची भूक शमते व वस्त्राने लज्जा रक्षण होते. पण जो पैसा कुठेही चालत नाही तो शंकराच्या देवळात टाकून ओम नमः शिवाय म्हणतो, मग शंकरालाही कळते. तसेच पुरुषाच्या दिवशी आपण असेच खोटे पैसे टाकून बदल्यात धंद्याचा प्रसाद घेतो. मग धंद्याचे 12 वाजले तर हाजी बाबा काय करणार? त्यांचा काय दोष? तर ह्यात सांगायचा उद्देश एवढाच की द्यायचे तर चांगले द्या, नाही तर देऊ नका. आता जो भिकारी येतो त्याला जर आपण चांगला अन्न दिलं तर काय बिघडणार, किती कमी होणार आपण, हा विचार करायचा. दुसरी गोष्ट अन्नदान आणि वस्त्रदान सर्वश्रेष्ठ दान. नंतर अन्नाची भूक शमवण्याचं कारण की अन्नाने भूक शमते आणि वस्त्राने लज्जा रक्षण होतं, म्हणून ते श्रेष्ठ दान म्हणते. आता जो पैसा चालत नाही तो निराकरण देताना शंकराच्या जेव्हा 2 रुपये किंवा 100 रुपये ठेवायला सांगायचे पूर्वी दादा साधारण देवाचा जोग केला. पूर्वी 5 आणे होते, 5 आणे ठेवायला सांगितलं शंकराच्या ओम नमः शिवाय. खोटे पैसे घेऊन जायचे, कसं काम होणार? हाजी बाबाच्या गुरुचा प्रसाद दिला घरी, दादा हाजी बाबा गुरुचा प्रसाद द्यायचे तुम्ही, तर प्रसाद सुद्धा गुरुवारी काही दान करायचं तुम्ही करायचं, तर ते खोटे पैसे दान करायचे. मग कसं काय हाजी बाबा काय करणार त्याला, असं दादाने म्हटले. पुढे काय म्हटलंय, याचा उद्देश काय, तर द्यायचं तर चांगलं द्या. इथे सुद्धा आम्ही बघितलेलं बऱ्याचदा 2-3 वर्षामध्ये बऱ्याच लोकांनी फाटक्या नोटा, चिटकवली नोटा, ओल्या झालेल्या नोटा, होळीच्या रंग असलेल्या नोटा इथे ठेवले देवासमोर, किंवा त्यांनी घरी निराकरणामध्ये देवासमोर काढले असेल. काढू नये. घरचं प्रतिमा सेमच आहे ना, प्रतिमा हेच आपलं केंद्र आहे. तिथे आपण अनुष्ठान समोर पैसे मांडतो तर चालणार ठेवा व्यवस्थित. आता गुरु म्हणून एका माध्यमाला मानल्यानंतर त्याची पूज्यता असते का नाही? एक उदाहरण म्हणून सांगतो. एक गृहस्थ मला पुण्याला नेहमी पत्र पाठवायचे व ते नेहमी नॉट पेड असायचे. एकदा मी विचारले की याचे कारण काय? त्यांनी सांगितले की ते पत्र तुमच्याच हाती पडावे हा हेतू आहे. याला काय म्हणायचे तर नित्याने असे जीवनामध्ये येणारे अनुभव हे आपल्याला परमेश्वर किंवा गुरु हे कुणाच्या तरी निमित्ताने आपल्यामधल्या विकसित अवस्था कुठपर्यंत प्राप्त झाल्या आहेत याचे अनुमान काढण्यासाठी किंवा आपल्याला ती प्रगती अधिक करून घेण्यासाठी योग्य तो वाव देत असतात. अशा प्रकारे विकसित किंवा प्रगती झाल्यानंतर आपले तेच जीवन व तेच दैहिक माध्यम यात फक्त या कोशांचा विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर मूलभूत बदल जो होतो महत्वाचा तो आपल्या आचार विचारांमध्ये. तर दादाचा एक भक्त होता, म्हणजे बघा निष्ठा कशी असते तशी निष्ठा ठेवा. दादा आपल्यालाच आहेत आश्रम. दादाचा एक भक्त होता, विकसित झालं सगळी अवस्था, पण तो नेहमी त्याचं काही म्हणणं असेल ना, दादाला पत्र पाठवून पुण्यातच तो कोणतरी पत्र पाठवत असेल त्याच्यावर तो नॉट पेड लिहायचा. नॉट पेड म्हणजे कोणी पडायचं. मग दादा म्हणे असं काढे म्हणजे तुमच्याच हातात ते पडलं पाहिजे, दुसरं कोणी वाचलेलं पाहिजे, म्हणजे विकसित अवस्था. अशी साधक आपण ज्या एखाद्या भक्ताचं निराकरण करत असतो, एखाद्या भक्ताला विकसित करत असतो, आपल्यासारखाच त्याला करून सोडतो, त्याच्यात किती फरक पडला हे आपल्या जीवनाचं जीवनमान. माझं जीवन प्रगती करून कुठपर्यंत गुरुमार्गावर बाबांच्या सांगण्यापर्यंत दादाने अनुभवले. असे भक्त तयार केले. म्हणून त्याच्यावर आपण सुद्धा साधक आहोत. आपण सुद्धा साधना करून असं कोणी आपल्याला कोणाचा आपण परोपकार केला आणि त्याने आपल्याला सांगितलं की असं त्याने आपल्याला सांगायला पाहिजे, म्हणजे आपण त्याच्यात रुजवलं दादाचं गुरुमार्ग. कळलं अवस्था. आणि या मूलभूत बदलाचे अनुमान कशावरून काढता येते? आपण जे अन्न जेवतो तेच नोकरांना देतो व असे दिल्यानंतर आपल्या अंतर्मनाला जाणवते की तो बिचारा 12 वाजता आज आपल्यासारखेच सुग्रास अन्न जेवला. असा जो आनंद तुम्हाला होईल त्यासाठी आपण विशेष काही केले नाही, तर एक स्वाभाविक क्रिया आणि धर्म केला, त्याची पूर्तता झाली व तो जो आनंद आपल्याला होतो त्यालाच आनंदमय कोश
किंवा आनंदमय अवस्था असे म्हणतात. आनंद जो काही आहे तो केवळ देवघरात बंद करून एकट्याने लुटायचा नसतो. वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये वेडा हा जसा खोलीत एकटा ठेवावा लागतो कारण तो इतरांना उपद्रव करेल, तसा जो भक्त आनंदमय अवस्था देवघरात एकटा बसून उपभोगतो तो वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेला वेडा आणि ह्या देवाच्या कुंडवाड्यात ठेवलेला वेडा यात फरक नाही. आता आपण काय सांगितलं बघा, आनंदमय कोणते विकास झाला की तुम्हाला सर्व तुमच्या मनासारखं झालं ना, तुम्ही घरात बसून खुशी होता. मनात खुशी मला सांगत राहा. पण ते जर आपण वापर केला त्याचा व्यवहारामध्ये, आपल्या नोकराला ते अन्न दिलं, त्याला अन्न दिल्यानंतर तो जो खुश झाला, माझ्यासारखं तो जेवला बाबा, आणि तो आनंद आपल्याला अधिक झाला पाहिजे, मग तोच आनंदमय कोणता विकास. आम्ही देवाकडे एकच मागितले की जन्मोजन्मी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुम्ही देवाकडे काय मागता हे आम्हाला त्यातले काय कळते. आम्ही लहानपण मागतो, तुम्ही मोठेपणा मागता. आम्हाला सुख शांती समाधान काही कळत नाही. आम्हाला ते कधीच मिळालेच नाही. तुम्हाला ते मिळाले म्हणून तुम्ही सांगता मला ते मिळाले नाही. म्हणून तुम्हाला मी विचारतो, देवाने तुम्हाला काय दिले. दादाने सांगितलेलं आहे, सद्गुरु किंवा श्रेष्ठ पुरुष काय म्हणतो अध्यात्मातला, लहानपण देगा, तुकाराम महाराजांनी माग म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तसंच आम्ही मोठे संत पुरुष देवाकडे लहानपण मागतो. तर तुम्ही काय मागता, आम्हाला सुख शांती समाधान. आम्हाला काही कळलं नाही सुख शांती समाधान म्हणजे काय. म्हणजे सुख शांती समाधान येऊन सुद्धा समजत नाही, आणि देऊन सुद्धा दादा म्हणतात तुम्ही दिलं काय, मग तुम्हाला समजलं काय, आम्ही काय दिलं ते. पुढे मुंबईला माझ्याकडे एक डॉक्टर आले. ते फॉरेन रिटर्न्स होते. त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, पण काही जम बसेना. अनेक प्रयत्न केले. त्यांना प्रथम वाटत होते आपण लंडनला जाऊन आलो आहोत, त्यामुळे येथे आपला चांगला दम बसेल. ही कल्पना चुकीची असते. चांगला डामडोल केला व फॉरेनला जाऊन आले की माणसाला एक घुमेट असते की लात मारीन तेथे पाणी काढीन अशी. पण आपले तंगडे मोडले की हे नंतर लक्षात येते आणि मग पाय मोडला म्हणून प्लॅस्टर. आता लात मारीन तेथे पाणी काढीन असे म्हणता म्हणता झाले काय, यांच्याच पायात पाणी आलं. सगळा डामडोल केला मोठेपणा, पण काही दम बसेना. दिवसाला 35 ते 40 पण मिळेल ना. मग शेवटी त्याची स्टोरी आहे, आम्हाला 3-4 मिनिटं संपवतो. तर एक भक्त लंडनहून FRCS काहीतरी, एक भक्त FRCS वगैरे काही होऊन आला मोठी डिग्री घेऊन. त्याला वाटतं मुंबईमध्ये किंवा आपल्या मोठ्या सिटीमध्ये पुण्याला फक्त धंदा टाकला नाही, चांगली जागा घेतली आणि मोठं उद्घाटन केलं. खूप लोक जेवायला सांगितले, संपूर्ण डामडोल केला. आणि माझी प्रॅक्टिस बोर्डावर लिहिलं फॉरेन रिटर्न डॉक्टर. आणि झालं सुरू, थोडं करता 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 1 महिन्यामध्ये क्लिनिक असतं ना, क्लिनिक सारखं 35, त्यावेळेचे 35-40 रुपये तेवढंच यायला लागले. आत्ताचे 100-200 रुपये दिवसाला एवढीच मेडिकल मिळाले. का आताचे 1000 रुपये झाला होते, त्यावेळेचे 35-40 रुपये. मग त्याला दम काही बसे ना, काय करायचं बाबा. मोठा गर्व होता, मी डिग्री घेतली, मला बघून झालं दवाखाना असं करता करता माहिती मिळाली. मग आला दादांकडे आला तर दादा काय करायचो, हा दवाखाना झाला, तुम्ही एवढं शिकून आलं, इतका खर्च केला, तेवढं मोठ्या सिटीमध्ये हॉस्पिटल टाकलं आणि मला झालं तर ते काहीच उपयोग नाही देतात. तर काय करायचं. दादा बोलले जागा विकू का ती. दादांना कामकाजामध्ये सांगितलं नको जागा नको विकू, आपण जागेचा दोषच काढू. मग दादांनी त्याला प्रसाद दिला, म्हणजे काहीतरी दोष निवारण केला. आणि नंतर मग हळूहळू धंद्याचा 2 महिन्यात चांगलाच पेजीला हॉस्पिटलमध्ये गर्दी व्हायला लागली. खूप तर हॉस्पिटल जोरात चालायला लागली. मग त्याची बायको त्या दादांना म्हणाली, त्याच्या मिस्टरांना म्हणाली, आपण काही दादांना लेंगा आणि जब्बा वापरतात, आपण त्यांना 2 लेंगा 2 जब्ब्याचं कापड देऊया मस्त वेगळी. तर नको मी लंडनहून आलोय ना, मोठं पॅन्ट पीस आणलंय, माझ्या मित्राने मला प्रेझेंट दिले, ते आपण दादांना मस्त पॅन्ट पीस शिवली, 2 पॅन्ट पीस होतं त्याच्यातलं. मग त्याने बायकोच ऐकलं नाही, आणि त्या पॅन्ट पीसचं कापड त्या दादांना घरी बोलवून दिलं, जेवायला बोलवलं आणि दादांना ते भेट म्हणून पॅन्ट पीस दिलं. दादांनी काय केलं, दादांनी 2-3 4-5 भाऊ, त्याच्यावेळी 2 भाऊ आणि दादा त्यांचं टेलरकडे माप दिलं सगळं एकत्र शिवायला. आणि दादा गेले 8 दिवसाने टेलरकडे पॅन्टी घ्यायला गेले. तर टेलर बोललं माझ्या मापाचे, दादाच्या मापाच्या पॅन्टीच नाही,
मग दादा बोलले मी कपडा टाका. हो काय झालं दादा म्हणे मी जे वरची 2 मापं घेतली तुमच्या भावाची त्या दोघांवरच मी लक्ष केंद्रित केलं आणि त्याच मापाच्या पॅन्ट शिवून टाकल्या. तुमची खालची पर्ची होती ना, खाली शेवटची पावती तिच्यावर मला लक्ष गेलं नाही. मग दादांनी हे त्या बाईला फोन करून सांगितलं, त्या डॉक्टरच्या बायकोला. डॉक्टरची बायको तिथून काय बोलली, हो ते होणार होतं, कारण त्यांना मी सांगत होते की तुम्ही स्वतः आपल्याला दादांनी आशीर्वाद दिला आहे, त्यांच्या कर्माने आपलं हॉस्पिटल, त्यांच्या आशीर्वादाने आपलं हॉस्पिटल उदवून झाला, त्याचं उत्पन्न वाढलं. त्या उत्पन्नातल्या पैशांचं कापड घ्या, दुसऱ्याने दिलं तुम्ही आशीर्वाद, दुसऱ्याच्या पैशांनी तुम्ही दिलं. कोण असतं सत्पुरुषात सिद्ध पुरुषाचं कसं असतं, त्याच्याकडे येतच नाही, वाम मार्गातलं काही येतच नाही, जो खरा सिद्ध पुरुष असेल तर हा ते त्याप्रमाणे दादाने त्यांना मग नंतर त्याने मग दुसरे बँकेत दादा दिले काय ते भेट दिली असेल. मग थोडक्यात सांगायचं, तुमच्या मिळालेल्या आशीर्वादातूनच तुम्ही वापर करा चांगल्या गोष्टींसाठी. मग शेवटी प्रयत्न करून थकल्यावर देवाला शरण गेले, केंद्रावर आले आणि विचारल्यावर मी सांगितले की तुम्ही घेतलेली जागा धंदा व्यवसायासाठी जी आहे ती बाधक आहे. तुम्हाला धंदा व्यवसाय तेथे तुमचा धंदा व्यवसाय तेथे होणार नाही. मग म्हणाले आता काय करायचे, पागडी देऊन जागा घेतली, आता ते पैसे कसे मिळवायचे, परत दुसरी जागा कशी मिळेल असे तसे. तेव्हा मी म्हणालो तुम्ही निराश होऊ नका, आपण ती जागा शुद्ध करू. पुढे निराकरण वगैरे झाल्यानंतर परमपूज्य बाबांच्या कृपेने उत्तम धंदा व्यवसाय चालला. पुढे 1 वर्षाने त्यांच्या पत्नीने सांगितले की वंदनीय दादांच्या कृपेने इतकी चांगली परिस्थिती निर्माण झाली तर आपण त्यांना जेवायला बोलवू व ते लेंगा जबा घालतात, तर त्यांना 2 लेंगे व 2 डब्याचे कापड देतो. हे म्हणाले मी लंडनहून येताना उत्तम पॅन्ट पीस आणलेले आहे, तो देऊ, तो त्यांना शोभेल. नंतर मला जेवायला बोलावले, मी जेवायला गेलो, त्यांनी पॅन्ट पीस दिला. पुढे मी पुण्याला आल्यावर आमच्या शिंप्याकडे शिवायला टाकला. त्याच वेळी इतर 2 भावांचेही कपडे माझ्याबरोबरच शिवायला दिले. शिंप्याने कपडे कापताना नेमके माझ्या दोन्ही भावांच्या मापाच्या पॅन्ट डॉक्टरांनी दिलेल्या कपड्याच्या शिवल्या आणि माझे माप बाजूलाच राहिले. तेव्हा कपडे शिवून आले तेव्हा पाहतो तर माझी पॅन्ट नाही. त्याला जाऊन विचारले तर तो म्हणाला काय झालं, तुमच्या मापाकडे लक्षच गेले नाही. असा कधी घोटाळा होत नाही, पण तुमच्या मापाची वही समोर ठेवली तर खाली लक्ष गेले आणि तुमच्या भावांच्या पॅन्ट शिवल्या. आता पुढे मागे मुंबईला गेलो की ह्या कापडाबद्दल विचारतील म्हणून मी त्यांना आधीच सांगितले तुम्ही जे कापड दिले होते त्याचा आमच्या शिल्प्याने असा घोटाळा केला. त्यावर त्यांच्या पत्नी म्हणाल्या बरोबर होणारच घोटाळा, कारण ते कापड तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर जो दवाखाना चालला त्या पैशातून हे कापड आणलेले नाही. हे इंग्लंडहून परत येताना त्यांच्या मित्राने त्यांना ते कापड भेट म्हणून दिले होते. त्या म्हणाल्या हे होणारच होते, कारण ते कापड तुम्ही देऊ नका व तुमच्या आशीर्वादाने आम्हाला जो लाभ झाला आहे त्या पैशातून यांना कापड आणा असे म्हणत होते. तर ते न ऐकता मित्राने दिलेला पीस दिला, म्हणूनच त्या शिंप्याचे डोळे झाकले गेले. कापडाचे माप तुमचे होते तिकडे लक्षच गेले नाही. याच्यावरून काय बोध होतो, म्हणजे देवदैविक माध्यम किंवा गुरु माध्यमे किती सूक्ष्म म्हणजे सेन्सिटिव्ह असतात हा विचार करा. म्हणून स्वतःच्या कष्टाचे असेल तेच अर्पण करा. आता याच्या पुढचा भाग आहे नवरात्रामध्ये परत मुलाखती होतात तेव्हा आपण किंवा पुढचा भाग पुढचा आहे मग अन्न वस्त्र निवारा. तो अन्न वस्त्र निवारा आपण सांगितलं ना, याच्यापेक्षा दादांनी दुसऱ्या दृष्टीने सांगितलं आहे अन्न वस्त्र निवाराचे काही उदाहरण.